नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। आज 4 जून लोकसभा निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे, त्यामुळे सर्वच ठिकाणी या गोष्टींची चर्चा होताना आपल्याला दिसत आहे। सर्व न्यूज चॅनलवरती फक्त याच बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहे। तरी अकोल्यामधून बाळासाहेब आंबेडकर यांना किती मते मिळाली, तो त्यासोबत अकोल्यामधून कोण विजय झाला, ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। अकोल्यातून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी झाले आहेत। त्यांनी काँग्रेसचे अभय पाटील व त्यासोबत बाळासाहेब आंबेडकर यांचा पराभव केलेला आहे। अनुप धोत्रे हे जायंट किलर ठरलेले आहेत। त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढविली आणि त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसह काँग्रेसचा देखील पराभव केलेला आहे। अनुप धोत्रे यांनी जे आहे त्यांच्या वडिलांच्या जागेवरती ही निवडणूक लढविलेली आहे। त्यांचे वडील या ठिकाणावरून जवळपास 4 वेळा खासदार झाले होते, परंतु त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांच्या ठिकाणी त्यांच्या पुत्राला त्या ठिकाणी जे आहे उमेदवारी देण्यात आलेली आहे। या ठिकाणावरून 3 उमेदवार यांनी टफ फाईट दिली, त्यामध्ये ज्या अभय पाटील त्यासोबत अनुप धोत्रे व प्रकाश आंबेडकर हे 3 जण होते। तर तुम्हाला सांगू इच्छितो, अकोल्यामध्ये यावेळेस जे मतदानाची टक्के वाढलेली आहे। यावेळेस जे मतदान झाले यामध्ये वाढलेली टक्केवारी आपल्याला पाहायला मिळाली। 2019 मध्ये या ठिकाणी 59.76% मतदान झालं होतं, तर 2024 म्हणजेच यावर्षी या ठिकाणी 61.79% मतदान आपल्याला पाहायला मिळालं। अकोला मतदारसंघात जवळपास 18,90,814 मतदार आहेत, परंतु त्यापैकी फक्त 11,68,348 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। या ठिकाणी आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळाली। तर चला पाहूया आता या ठिकाणी ज्या 2019 मध्ये कोणाला किती मते मिळाली होती। तर तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी संजय धोत्रे यांचा विजय झाला होता आणि त्यांना 5,54,444 मते मिळाली होती। तर त्यानंतर बाळासाहेब आंबेडकर हे 2 नंबरवरती होती, त्यांना 2,78,848 मते मिळाली होती। तर त्यानंतर हिदायतुल्ला पटेल यांना 2,54,370 मते मिळाली होती। तर याच पार्श्वभूमीवरती यावेळेस पार पडलेल्या निवडणुकांमध्ये आता कोणाला किती मते मिळाली तर आपण पाहणार आहोत। यावेळी पार पडलेल्या निवडणुकांमध्ये अनुप संजय धोत्रे यांचा विजय झाला, तर त्यांना जवळपास 4,35,249 मते मिळाली आहेत। त्यांचा विजय जवळपास 35,225 मतांनी झाला आहे। तर 2 नंबरवरती यावेळेस अभय पाटील पाहायला मिळाले, जे की काँग्रेसकडनं उभे होते। त्यांना जवळपास 4,24,024 मते मिळालेली आहेत। तर त्यानंतर 3 नंबरवरती बाळासाहेब आंबेडकर हे होते, यांना जवळपास 2,61,323 मते मिळालीत। आणि त्या ठिकाणी आणखी बरेचसे उमेदवार उभे होते, त्या ठिकाणी अनेक जणांना हजारोच्या आसपास देखील मते मिळालेली आहेत। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।